महाराष्ट्राची पवित्र माती पुन्हा आमच्या मस्तकी लावण्याचे भाग्य आम्हास लाभले हे आई जगदंबेची कृपा. होय, आम्ही आलो आहोत तुमच्या आऊसाहेब राजमाता जिजाऊ. एक काळ असा होता मावळ्यांनो, या महाराष्ट्रामध्ये अनेक परकीय सत्ता धुमाकूळ घालीत होत्या. अशा काळात आमचा जन्म झाला. आई म्हाळसाराणी व वडील लखुजीराव जाधव आमच्या जन्मावेळी खूप खुश झाले. सर्वत्र आनंदाला उधार आला. दारादारांमध्ये रांगोळ्या काढण्यात गेली, तोरणे लावण्यात आली, हत्तीवरून साखर वाटण्यात आली. आमचं नाव ठेवण्यात आले जिजा. जिजा म्हणजे जय आणि विजय. आजूबाजूला सरदारांची वर्धाळ, युद्धाची डावपेच, सल्ला मसलत, रयतेची गराणी, न्यायनिवाडे तर नित्य नेमाचेच. हे असं होतं माझं बालपण. आम्ही युद्धकला शिकलो होतो. त्याच सोबत एक मुलींची फौजही आम्ही तयार केली होती. पहाटे जेव्हा आम्ही घोड्यावरून रपेट मारायला जायचो, तेव्हा गावकुशातल्या काही बायका नाक मुरडायच्या तर काही म्हणायच्या, या पोरीचं कसं होईल. पण आम्ही निश्चय केला होता, स्वतः सोबत इतरांचेही रक्षण करायचे. आम्ही मराठी, संस्कृत, पारशी, अरबी, उर्दू, कन्नड अशा भाषाही शिकलो होतो. रामायण महाभारतासोबत आम्ही कबीरांचे देह, नामदेवांची गाथा, बायबलही वाचले होते. पुढे आमचा विवाह शहाजीराजे यांच्याशी झाला. आमच्या मनात स्वराज्याची पहाट होऊ लागली. आमच्या पोटात अंकुर वाढू लागले. आम्हाला विलक्षण वाटत होते. आम्हाला एकूण 6 पत्ते होती. पहिले संभाजीराजे, नंतर 4 झाली व शेवटचे शिवाजीराजे. आम्ही स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले होते. शिवबांवर लहानपणापासूनच आम्ही चांगले संस्कार केले. त्यांना युद्ध केलेत पारंगत केले. त्यांना सर्वांना समान न्याय देण्याचे धडे दिले. माता भगिनींचा आदर करायला शिकवलं. माणसाला माणसासारखं जगायला शिकवले. शिवबाला स्वराज्याचा लाडका राजा झालेला पाहून आम्हाला समाधान वाटले. आम्ही धन्य झालो होतो. शिवबाला स्वराज्याचा लाडका राजा झालेला पाहून आम्हाला समाधानाने आपले डोळे मिटवून घेता आले. धन्यवाद.